मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये फेऱ्यावाले, हातगाडे आणि अतिक्रमणवरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे. असं असतानाच आता शिवसेनेने या सगळ्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न आणखी तापण्याची शक्यता आहे. माझ्यासोबत ऋषी जयस्वाल आहे, जे नगरसेवक आहेत. काय तुमची भूमिका आहे? तुम्ही प्रशासनाला काय अल्टिमेटम दिलाय आणि तुमचे आयुक्तांची देखील तुम्ही भेट घेतली. तुमचा आजचा 1 दिवसाचा अल्टिमेटम नेमका काय आणि काय पुढची तुमची पावलं असणार आहे? मी मागील बरेचशे दिवसापासून माननीय आयुक्त साहेब, महापौर साहेब यांना विनंती करतोय की शहागंज, सराफा या एरियातले आपण हातगाडीवर कारवाई करावी किंवा त्यांना दुसरी काही ठिकाणी जागा देता येते का, त्याच्यावर विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. परंतु आतापर्यंत ते घेत नाहीये. त्यामुळे उद्या संध्याकाळी म्हणजे 10 तारीख संध्याकाळी 6 वाजतापर्यंत त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर 7 वाजतापासून आम्ही शिवसेना स्टाईलनी रस्त्यावर उतरणार. शिवसेना स्टाईल म्हणजे नेमकी कशी तुमची? शिवसेना स्टाईल हे सर्वांना माहिती आहे आणि संभाजीनगर शिवसेना स्टाईल साठी फेमस आहे. बरं. पण या सगळ्या गोष्टीमुळे कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही रस्त्यावर उतरले तर दुसरीकडून विरोध होऊ शकतो. सणासुदीची काळ आहे. आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो की कायदा सुव्यवस्था, शांतता हे राखण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. परंतु याच्यावर जर निर्णय होत नसेल तर आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ येत कशासाठी आहे? आम्ही पुरावा देतोय, असं तो आहे नाही का आम्ही फक्त काहीतरी उडवाउडीच हे करतोय. याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही 100% कायदा हातात घेण्याची वेळ आली तर ते सुद्धा या ठिकाणी घेणार. पण एक एमआयएम कडून सतत आरोप केला जात आहे की तुम्ही तिथे जाताय, तुम्ही एका विशिष्ट समाजाचीच अतिक्रमण हातगाड्या काढायला लावतायत. तुमच्याबद्दल त्यांनी आयुक्तांकडे तक्रार देखील केलेली आहे. त्यांना कदाचित माहिती नाही की हातगाडी हे कुठलं एक समाजाचं नाही आहे. तिकडे राहणारे जे लोक आहे त्यांच्यासाठी मी हे भांडणं करतो. माझा कुठलाही तिकडे नातेवाईक राहत नाही किंवा माझी स्वतःची काही प्रॉपर्टी नाही आहे. जनसामान्य लोकांनी मला जे निवडून दिलंय त्यांचा जे प्रश्न आहे त्याच्यासाठी मी हे लढतोय. आणि राहिला विषय समाजाचा प्रश्नच येत नाही. तिकडे मुसलमानांनी हिंदू पण धंदा करतात, बौद्ध समाजाचे लोक आहे. माझा विरोध हातगाडींना आहे, माझा विरोध कोणत्याही समाजाला नाही आहे. पण एमआयएम सतत विरोध करतोय, एमआयएम त्यांच्या बाजूने उभं राहतंय, त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. तुम्ही त्यावेळेस तिथं उपस्थित होता? मी उपस्थित होतो. माझा हे प्रश्न आहे आणि मी 100% उपस्थित राहणार आहे. माझा हे काम आहे. मी ज्यासाठी सभागृहात गेलोय ते 100% पूर्ण करून घ्यायची जबाबदारी माझी आहे. राहिला विषय त्यांचा आरोप, त्यांचा कामच आहे, ते गुंड्यांचा एक पक्ष आहे. बांगलादेशी लोक जे हातगाडीवाले ते कुठले ते बाहेर देशाचे लोक आहे. त्यांच्यावर कारवाई 100% झालीच पाहिजे या मताचा मी आहे. किती शेवटचा अल्टिमेटम आहे प्रशासनाला? उद्या संध्याकाळी म्हणजे 10 तारीख संध्याकाळी 6 वाजतापर्यंत त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा 7 वाजतापासून आम्ही रस्त्यावर राहणार. तर ते ऋषी जयस्वाल प्रशासनाला उद्या 6 वाजेपर्यंतचा, संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलाय. अन्यथा 7 वाजता शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि मग शिवसेना स्टाईल काय आहे हे सगळ्यांना माहित आहे, असं थेट इशारा ऋषी जयस्वाल यांनी दिलाय. त्यामुळे आता फेरीवाल्यांचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. यावर आता प्रशासन काय पावलं उचलतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणचं, मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.